धुंदगार वारा हा कोवळा शहारा उजळून रंग आले स्वच्छंद प्रीतीचे। अलिबागमधील शांत आणि सुंदर हे मंदिर तुम्ही पाहिलंय का? नमस्कार मंडळी, मी भावना आणि आज आपण आलो आहोत श्री गणेश मंदिरात, जे आहे अलिबागमधील रेवदंडा येथे। नवीन आणि प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्या कारणाने खूप कमी लोकांना या मंदिराची माहिती आहे। तुम्हाला जर फोटोशूट करायचं असेल तर हे प्लेस मी नक्कीच रिकमेंड करेल। जर तुम्ही पण शांत, सुंदर आणि फोटो पाय विटेवरी उभा माझा पंढरीचा राजा, पांडुरंगा तुळशी हार गळाचा वळे देखणे ते रूप दिसता भागते जन्माची भूक। ध्यानी मनी तुझं नाव भटावर यावं, ध्यानी मनी तुझं नाव भटावर यावं। एकदा तरी तू देवा माझ्याकडं पाहावं, एकदा तरी तू देवा माझ्याकडं पाहावं। केली तेवढी ही सेवा देवा गोड तू मानावी, संसाराची वाट कोण तुझ्या विण दावावी। पाय विटेवरी उभा माझा पंढरीचा राजा। आणि जागृत मंदिरात हे मंदिर इतकं जुनं आणि पौराणिक आहे की थेट सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या काळापासून चालत आलेलं हे मंदिर आहे। याची एक एक शिरा आणि यावरचं अप्रतिम कोरीव काम स्वतः सांगतं की याचा इतिहास किती भव्य आहे। मंदिराच्या थोडं पुढे गेल्यावर तुम्हाला पवित्र औदुंबराचे झाड दिसेल। त्याच्या खाली म्हणजे थोडंसं खाली आपल्याला भक्तांचे पाठीराखे श्री दत्तगुरु आणि श्री स्वामी समर्थ यांची सुंदर फ्रेम पाहायला मिळते। पहाटेच्या या वेळात त्यांचा आशीर्वाद घेऊन मन अगदी शांत आणि प्रसन्न होतं। आणि अगदी शेजारीच आपल्याला दर्शन घडणार आहे देवाधिदेव श्री महादेवांच्या पवित्र आणि सुंदर शिवलिंगाचं। इथे आल्यावर मनाला एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळते। पुढे आल्यावर आपल्याला इथे 3 पवित्र समाधी पाहायला मिळतात। यातील जी मधली समाधी आहे ती त्यांच्या पूजनीय गुरूंची आहे आणि त्यांच्या दोन्ही बाजूंना असणाऱ्या समाधी या त्यांच्या प्रिय शिष्यांच्या आहेत। या पवित्र जागेत एक अद्भुत दैवी शांतता जाणवते। इथून थोडे पुढे जातात आपल्याला नवनाथांची एक अत्यंत सुंदर आणि भव्य फ्रेम बघायला मिळते। नवनाथांचे हे रूप पाहून डोळे आणि मन अगदी तृप्त होतं। आणि मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर येऊन आपण जेव्हा थोडे पुढे अंतरावर जातो तिथे आपल्याला दर्शन होतं आई सातासरांचं। तिथे आईच्या रूपाने पवित्र दगड ठेवलेला आहे जिथे सर्व भक्त मोठ्या श्रद्धेने नतमस्तक होतात। भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल, स्वतःच्याच सुगंधाची स्वतःच्याच